धिक धिक म्हणले राजा रावणा तुझी श्रीमंती, 14 चौकड्याचं राज्य आणि राजा रावणाची सोन्याची लंका काय जाळायची का हो? अरे तुमचे विचारच जर एवढे निर्लज्ज असतील तर तुमच्याकडचा पैसा काही कामाचा नाही, तुमच्याकडची संपत्ती जिथे कुठेच कामाला येत नाही. कारण का तुमचं वागणं जर काही इमानदारीने आणि प्रामाणिकपणे नसेल ना, तुमच्याकडच्या असणाऱ्या पैशाला तुमच्या श्रीमंतीला या ठिकाणी काय जाळायचंय का? मी बोलत नाही, वळी बोलते, कुणाला राग येण्याचा काही संबंध नाही. धिक्क धिक्क रावणा तुझा जन्म, धिक्क रावणा तुझा धर्म, धिक्क रावणा तुझे कर्म, निंद्य परम लोकी. धिक धिक म्हणले अशा पुरुषांचा असणारा जन्म, त्यांनी जन्माला सुद्धा येऊन या भूमीवर असणारा भार आहे. त्यांनी जन्माला येऊ नये, कारण का ते जर जन्माला आले तर असणारे उगीच बर का या भूमीला भारे म्हणून सांगितले, तशाने जन्माला यायचं काही कारण नाही. कारण ज्याच्याकडून असणारा समावेश होत नाही, परोपकार घडत नाही, या दुसऱ्यासाठी काहीतरी करता येत नाही, त्या अशा लोकांनी जन्माला नाही आलेलं बरं. धिक धिक रावणा तुझी शौर्य शक्ती. अरे तुझ्या जर काही शक्तीचा विचार करायला गेला, सामर्थ्याचा विचार करायला गेला तर तू एक नपुसक आहेस. कारण तुझ्यामध्ये जर काही शक्ती असती, तुझ्यामध्ये जर बळ असतं तर प्रभू रामचंद्राच्या समोर गेला असताच रामाला युद्धाला चुनवती दिली असते. रामाला हरवायचा नंतर रामाची सीता चोरून आणण्यापेक्षा जिंकून आणायची, ह्याच्यामध्ये पुरुषार्थ आहे. हनुमानजी बोलू लागलेले माझ्या स्वामीची चोरली नारी, प्रत्यक्ष सवयी, मी तव सीतेचा दावणे करी, तुझला मारीन रे आता मी. हनुमानजी खवळलेले, अरे माझ्या स्वामीची असणारी पत्नी तू चोरून आणली. म्हणून आता ऐकणे हनुमानजी खवळलेले. आणि राजा रावणा तू म्हणशील की तुला मारायचं कारण काय? माझ्या स्वामीची असणारी कांता ज्यानं चोरली ना, त्यानं पळून आणली, त्याला एका क्षणामध्ये मारतो. आता हनुमान